नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनल. मित्रांनो, संरक्षण संशोधन व विकास संघटना म्हणजेच रक्षा अनुसंधान एवं विकास संघटनतर्फे इथे भरपूर पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, DRDOमध्ये जवळजवळ 1900 पदांची भरती आहे. मित्रांनो, भरपूर पद आहेत, पगारसुद्धा चांगला भेटणार आहे, फीसुद्धा जास्त नाही आहे आणि पदंसुद्धा भरपूर आहेत. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघाली आहेत, किती पदं निघाली आहेत, कधी पण अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात DRDO तर्फे निघालेली जाहिरात आहे. तुम्ही इथं पाहू शकता CPTAM ची जाहिरात आहे. पदं कोणकोणती आहेत, किती आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. सुरुवातीलाच रिक्रुटमेंट ऑफ 1901 म्हणजे 1901 पदांची भरती निघालेली आहे. मित्रांनो, पदं कोणती आहेत तुम्ही इथं पहा. सिनियर टेक्निकल असिस्टंट B ग्रेडचं आणि टेक्निशियन A ग्रेडचे असतात, मिळून A आणि B दोन्ही ग्रेडची पदं इथं निघालेली आहेत. मित्रांनो, कधीपासून अप्लाय करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन 3 सप्टेंबर 2022 पासून चालू होणार आहे. आज 28 आहे, म्हणजे अजून 2-4 दिवसानंतर तुमचं ॲप्लिकेशन चालू होईल इथे. आणि शेवटची डेट जी काय असणार आहे, शेवटची तारीख तुम्ही इथं पाहू शकता 23 सप्टेंबर म्हणजे 23 सप्टेंबर 2022 पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, ॲप्लिकेशन सबमिट करायची शेवटची तारीख 23 सप्टेंबर आहे, लक्षात असू द्या. मित्रांनो, टेंटेटिव्ह एक्झाम तुमची कधी होऊ शकते तर ते तुम्हाला इथे अनाऊन्स केलं जाईल DRDOच्या वेबसाईटवरती, असं डायरेक्टली लिहिलेलं आहे. ॲक्च्युली डेट दिलेली नाही आहे. पदं कोणकोणते आहेत तर पुन्हा एकदा सांगतो. सिनियर टेक्निकल असिस्टंट ग्रुप B आणि नॉन गॅजेटेडचं पद आहे हे. चला त्याच्याविषयी आपण पाहून घेऊया. पे स्केल किती असणार आहे या पदासाठी. तर इथं पहा तुम्ही, या पदासाठी मिळणारं जे वेतन आहे ते 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. त्याचबरोबर या पदासाठी जी वयाची अट आहे ती तुम्ही इथं पाहू शकता. वय जे आहे ते 18 ते 28च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. म्हणजेच कमीत कमी 18 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 28 वर्ष. तुम्हाला इथे वयामध्ये सूटसुद्धा पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल, OBC असाल तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तुम्हाला इथे सूटसुद्धा पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या B ग्रेडच्या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तर तुम्ही इथं पहा. बॅचलर डिग्री म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असं नाही आहे. फक्त सायन्स म्हणजे सायन्समधून जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची डिग्री केली असेल तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो, पदं कोणकोणती आहेत चला याच्याविषयी जाणून घेऊया. तुम्ही इथं पाहू शकता. पहिलं आहे सब्जेक्ट डिसिप्लिनमध्ये ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरसाठी BSc डिग्री पाहिजे तुमची ॲग्रिकल्चरमधून. जर तुम्ही इथं पाहू शकता, इथं 10 पदांची भरती आहे. दुसरं जे पद आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी आहे. त्यात तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचा, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. किंवा ॲटोमोबाईलचा डिप्लोमा पाहिजे, त्यासाठी 15 पदं आहेत. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे सब्जेक्ट आहे बॉटनी. बॉटनीसाठी तुम्ही पाहू शकता इथं तुमचा विषय जो आहे तो बॉटनी असणं गरजेचं आहे BSc डिग्रीमध्ये. म्हणजे BSc बॉटनीमधून केला असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. पदं आहेत 3. त्याचबरोबर केमिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा 35 पदांची भरती आहे, तुम्ही इथं पाहू शकता. पण त्याच्यासाठी तुमचा डिप्लोमा पाहिजे केमिकल इंजिनिअरिंगमधला, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढचा विषय आहे केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामधून तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं असेल म्हणजेच पदवी घेतली असेल तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. पदं आहेत 58. तुम्ही कॅटेगरी वाईजसुद्धा इथे चेक करू शकता. त्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा तुम्ही पहा 25 पदं निघालेले आहेत आणि त्यासाठी तुमचा डिप्लोमा हवा आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा. त्याचबरोबर कॉम्प्युटर सायन्ससाठी सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता 167 पदांची भरती आहे आणि त्यासाठी तुमचं BSc डिग्री झाली पाहिजे कॉम्प्युटर सायन्समधून. म्हणजेच कॉम्प्युटर सायन्समधून जर तुम्ही IT केलं असेल किंवा BSc केलं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. किंवा तुम्ही जर डिप्लोमा केला असेल कॉम्प्युटर सायन्समधून तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढचा विषय आहे इलेक्ट्रिकल इंजिनियर. इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी तुमचा डिप्लोमा आवश्यक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. 68 पदांची भरती आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड ट्रान्स इन्स्ट्रुमेशन, तर याच्यासाठी 31 पदांची भरती आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. यासाठी 192 पदांची भरती आहे. याच्यामध्ये तुमची BSc डिग्री असणं आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक्समधून. किंवा तुम्ही जर इंजिनिअरिंग केलेलं असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधून तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी सुद्धा 17 जागा निघालेल्या आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. त्यासाठी तुमची BSc डिग्री पाहिजे इन्स्ट्रुमेंटेशनमधून किंवा डिप्लोमा केलेलं असणं आवश्यक आहे इन्स्ट्रुमेंटेशन, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. लायब्ररी सायन्ससाठी तुम्ही इथं पहा 23 पदांची भरती आहे. त्यासाठी तुमची BSc डिग्री असणं आवश्यक आहे. सायन्समधून डिग्री तुमची लायब्ररी सायन्सची केलेली असेल तर तुम्ही ते अप्लाय करा. मित्रांनो, मॅथमॅटिक्ससाठी सुद्धा 13 पदं आहेत. BSc मॅथमॅटिक्स तुम्ही केलं असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा 294 पदांची भरती आहे. त्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. मित्रांनो, मेट्रोलॉजीसाठी सुद्धा इथे 21 पदांची भरती आहे. यासाठी तुमचा डिप्लोमा पाहिजे मेट्रोलॉजीमधला. त्यानंतर मेडिकल
टेक्नॉलॉजी म्हणजे MLTसाठी तुम्ही इथं पाहू शकता 16 पदांची भरती आहे, पण त्यासाठी तुमची BSc डिग्री असणं आवश्यक आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजेच MLT जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, फोटोग्राफीमध्ये सुद्धा 8 जागा निघालेल्या आहेत. तर BSc डिग्री तुमची फोटोग्राफीमधून केली असेल तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, पुढचं विषय आहे फिजिक्ससाठी तुम्ही इथं पहा 32 पदांची भरती आहे, पण 32 पदांसाठी तुम्हाला इथं BSc डिग्री तुमची फिजिक्समधून असणं आवश्यक आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा 5 पदांची भरती आहे, त्यासाठी तुमची BSc असणं आवश्यक आहे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधून. त्याचबरोबर सायकॉलॉजीसाठी सुद्धा 11 पदं आहेत. जर तुम्ही BSc डिग्री केली असेल सायकॉलॉजीमध्ये तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. टेक्स्टाईलमधून जर तुम्ही BSc डिग्री केली असेल टेक्स्टाईल किंवा टेक्स्टाईल केमिस्ट्रीमधून तर तुम्ही इथं अप्लाय करा. 5 पदांची भरती आहे. झुलॉजीसाठी 9 पदं आहेत, तुम्ही इथं पाहू शकता. BSc डिग्री तुम्ही झुलॉजीमधून केली असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, त्याच्यानंतर टेक्निशियन A ग्रुपसाठी जी पदं सुटली आहेत त्यासाठी तुम्ही ते विषय पाहू शकता. ॲटोमोबाईलसाठी इथे 5 पदं आहेत. त्याचबरोबर टोटल वॅकन्सी 34 आहेत, तुम्ही तर पाहू शकता. त्यानंतर पुढचं आहे बुक बाइंडरसाठी सुद्धा 20 पदांची भरती आहे, पण तुम्ही ITI केलेला पाहिजे. 10वी पास प्लस ITI तुम्ही केला असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. कार्पेंटर CNC ऑपरेटरसाठी सुद्धा इथे भरती आहे. मित्रांनो, 12 आणि 9 पदं आहेत, पण त्यासाठी तुम्ही 10वी पास प्लस तुमचा ITI झालेला पाहिजे संबंधित ट्रेडमधून. आणि दुसरं COPAसाठी सुद्धा इथे 139 पदांची भरती आहे. जर तुम्ही 10वी पास प्लस ITI सर्टिफिकेट केलं असेल कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट म्हणजे COPAमध्ये तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो, ड्राफ्ट्समनसाठी सुद्धा इथं तुम्ही पहा मेकॅनिकलसाठी 35 पदांची भरती आहे. त्या 35 पदांसाठी तुम्ही इथं पाहू शकता 10वी पास प्लस ITI असणं आवश्यक आहे मेकॅनिकलमधून. त्याचबरोबर DTP ऑपरेटरसाठी 8 पदं आहेत. इलेक्ट्रिशियनसाठी 106 पदं आहेत. इलेक्ट्रॉनिक्ससाठी 113 पदं आहेत. फिटरसाठी 127 पदं आहेत. ग्राइंडरसाठी 7 पदं आहेत. मशिनिस्टसाठी 89 पदांची भरती आहे. मित्रांनो, मेकॅनिक डिझेलसाठी 4 पदं आहेत. मिल राईट मेकॅनिकसाठी 8 पदांची भरती आहे. त्याचबरोबर मोटर मेकॅनिकसाठी 13 पदांची भरती आहे. पेंटरसाठी 3 पदांची भरती आहे. फोटोग्राफरसाठी तुम्ही पाहू शकता 11 पदांची भरती आहे. त्याचबरोबर रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगसाठी 8 पदांची भरती आहे. सीट मेटल वर्करची 14 पदं आहेत. त्याचबरोबर टर्नरसाठी 45 पदांची भरती आहे आणि वेल्डरसाठी 50 पदांची भरती आहे. अशा पद्धतीनं 826 पदं जी आहेत ते असिस्टंट Aसाठी म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता टेक्निशियन Aसाठी निघालेली ही पदं आहेत. ग्रुप Cची पोस्ट आहे या, परंतु तुम्ही इथं पाहू शकता याच्यासाठी जर तुम्ही 10वी पास आणि ITI केला असेल या संबंधित ट्रेडमधून तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने निघालेल्या ह्या भरती आहेत दोन्ही. तर चला डिटेल्समध्ये बाकीच्या गोष्टी पण पाहूया. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही इथं पहा टोटली अप्लाय जे आहे ते इथं पहा पूर्ण एक वेळ जाहिरात असेल त्यानंतर तुम्ही अप्लाय करा असं लिहिलेलं आहे. आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायला लागणार आहे. DRDOच्या रिक्रुटमेंट वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे. शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर जी की मी तुम्हाला अगोदरच सांगितली. त्यानंतर याच्यासाठी फीज वगैरे काय लागणार आहे चला त्याच्याविषयी पण आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर ॲप्लिकेशन सबमिशन कसं करायचं आहे चला फीविषयी अगोदर आपण पाहून घेऊया. तुम्ही इथं पाहू शकता फीला 100 रुपये फक्त फी लागणार आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल PWD असाल ESAM असेल तर तुम्हाला इथं कोणतीही फी लागणार नाही आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, वयामध्ये सूटसुद्धा पाहायला मिळणार आहे जे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं जर तुम्ही SC ST OBC नॉन क्लिअर PWD किंवा ESAM असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथं अप्लाय करू शकता. मित्रांनो, एक्झामिनेशन सेंटर्स कोणकोणते असणार आहे तर तुम्ही इथं पहा महाराष्ट्रातली भरपूर आहेत. जसं की नाशिक आहे, नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे. तुम्ही इथं पाहू शकता पुणे आहे, मुंबई आहे. भरपूर ठिकाणी तुम्ही इथं परीक्षा देऊ शकता. त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी पण तुम्ही इथं चेक करा. परीक्षा कशी होणार आहे तर तुम्ही इथं पहा एक्झाम CBT टाईप होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आणि दोन्ही टेस्टमध्ये तुम्ही इथं पास होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं चेक करून घ्या. मला वाटतं सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही किंवा जाहिरात जाऊन पूर्णतः वाचा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. आणि जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर सरकारी नोकरी मिळत तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण मित्र माझ्या चॅनलवर असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉब विषयी असतात, सरकारी नोकरी विषयी असतात. तर मित्र माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलं तर दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.